मित्रांनो, वित्तीय धोरण आपण आता बघितलेले आहे आणि वित्तीय धोरणामध्ये जमा आणि खर्चाचा या ठिकाणी विचार केला जातोय। आता वित्तीय धोरण सरकारचं काय असतं हे वर्षातून एकदा समजत असतं आणि ते समजण्याचा सर्वात जवळचा आणि सोपा मार्ग म्हणजे अंदाजपत्रक असतो। अंदाजपत्रक म्हणजेच बजेट। ठीक आहे। आगामी आर्थिक वर्षासाठी सरकारकडून दाखल केले जाणारे जमा व खर्चाचे प्रस्तावित अंदाजपत्रक, ठीक आहे, त्याला अंदाजपत्रक म्हटलं जात असतं। अंदाजित पत्रक असल्यामुळे त्या अर्थी नाव पडतं अंदाजपत्रक किंवा बजेट असा शब्द तयार होत असतो बघा। पण भारतीय राज्यघटनेनं या ठिकाणी बजेट किंवा अंदाजपत्रक असे शब्द वापरलेले नाही। यासाठी त्यांनी शब्द वापरलेला आहे आर्थिक वार्षिक विवरणपत्र। म्हणजे आता याची व्याख्या कशी केली जाते, आगामी आर्थिक वर्षासाठी। आता आगामी आर्थिक वर्ष म्हणजे कुठलं, तर आपलं आर्थिक वर्ष असतं बघा 1 एप्रिल ते 31 मार्च, हा आपला एका वर्षासाठीचा कालावधी असतो। ठीक आहे। तर या एका आर्थिक वर्षासाठी सरकार जमा किती करणार आहे, खर्च किती करणार आहे याबद्दलची माहिती या ठिकाणी मांडली गेलेली। तर आगामी आर्थिक वर्षासाठी सरकारकडून जमा होणारे व खर्च होणारे प्रस्तावित आकडे, त्या आकडेवारीलाच म्हणायचं अंदाजपत्रक, प्रस्तावित अंदाजित पत्रक, त्या अर्थी नाव पडतं ते अंदाजपत्रक। याला दुसऱ्या भाषेमध्ये बजेट असे म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये बजेट म्हणत असतो। आणि बजेट हा शब्द जो आहे तो बोगेट या शब्दापासून तयार झाला। ठीक आहे। आणि बोगेटचा अर्थ होतो कातड्याची पिशवी। प्रथम ब्रिटिश पंतप्रधान जे होते सर रॉबर्ट वालपोल यांनी 1733 मध्ये अंदाजपत्रकाची पहिली कागदपत्र जी आहे कातड्याच्या पिशवीतून आणण्याची पद्धती सुरू केली आणि तेव्हापासून या ठिकाणी हे कागदपत्र जे आहे ते कातड्याच्या पिशवीतून आणण्याची परंपरा तयार झाली। मग त्या कातड्याच्या पिशवीला फ्रेंच भाषेमध्ये बोगेट म्हणतात आणि या बोगेटवर मग बजेट शब्द रूढ होताना दिसतोय। तर अशा पद्धतीनं बजेट म्हणजे आगामी आर्थिक वर्षासाठी सादर होणारे जमा खर्चाचे अंदाजित पत्रक असते, त्यालाच बजेट, अंदाजपत्रक, अर्थसंकल्प किंवा आपण भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद केल्याप्रमाणे वार्षिक आर्थिक विवरणपत्र असे त्याला नाव देण्यात आलेले आहे। ठीक आहे। मग जगातलं पहिलं बजेट सादर करणारा देश आहे तो ब्रिटन आणि पहिला व्यक्ती आहे तो सर रॉबर्ट वालपोल। ठीक आहे। आता भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये ब्रिटिशांचीच राजवट होती आणि ब्रिटिशांच्याच कालावधीमध्ये भारतामध्ये पहिल्यांदा बजेट जे आहे ते 1860 ला सादर झालेले। ठीक आहे। विल्सन नावाचा जो काही इंग्रज अधिकारी होता त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी हे बजेट मांडलेले आणि अशा पद्धतीनं मग 1860 पासून बजेट आतापर्यंत मांडत आलेले आहे आपण। मग 1860 पासून 1947 पर्यंत ब्रिटिशांचा कालखंड होता। ब्रिटिशांच्या कालखंडात पहिला व्यक्ती आहे विल्सन सादर करणारा आणि शेवटचा येतो या ठिकाणी लियाकत अली। ब्रिटिश कालखंडातला सर्वात शेवटचा बजेट सादर करणारा व्यक्ती येतो हा लियाकत अली। म्हणजे 1946 पासूनच भारतामध्ये या ठिकाणी हंगामी सरकारची स्थापना पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली झाली होती आणि त्याच वेळेस त्यांच्या याच्यामध्ये मुस्लिम लीगच्या वतीने लियाकत अली हे अर्थमंत्री होते आणि मग शेवटचं बजेट सादर करणारे व्यक्ती कोण असेल ब्रिटिश काळातील तर लियाकत अली होते। आणि मग स्वतंत्र भारताचा पहिलं बजेट सादर झालेले 26 नोव्हेंबर 1947 ला आणि हे सादर करण्याचं काम केलं होतं RK षण्मुख शेट्टी। ठीक आहे। आणि 1950 ला मग भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली, भारतीय सरकार गणराज्य म्हणलं आणि गणराज्याचं पहिलं बजेट जे आहे 50-51च्या कालखंडात हे जॉन मथाई यांनी मांडलेलं आहे आणि इथून पुढे मग बजेट मांडण्याच्या पद्धती जी आहे त्या स्वतंत्र भारताने आहे तशाच लागू केलेल्या आहे। आतापर्यंत आपण जर विचार केला तर आतापर्यंत सर्वाधिक बजेट सादर करण्याचा बहुमान जातो मोरारजी देसाईंकडे। मोरारजी देसाई यांनी आतापर्यंत 10 वेळेस बजेट सादर केलेले आहे। ठीक आहे। त्या खालोखाल पी चिदंबरम यांचा क्रमांक लागत असतो। पी चिदंबरम यांनी या ठिकाणी 9 वेळेस बजेट सादर केलेले आहे। आता बजेट जी आहे, आता या पद्धतीने बजेटची मांडण्याला सुरुवात होते बघा।
1955-56चं जे बजेट आहे पहिल्यांदा हिंदीमधून सादर झालेलं आहे, राष्ट्रभाषेतून सादर झालेलं आहे, नसतं सगळं इंग्लिशमधूनच सादर होत असतं. मग हे हिंदीमधून सादर करणारे अर्थमंत्री होते C.D. देशमुख, जे महाराष्ट्रातले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 1958-59 पासून पंडित नेहरूंनी 28 फेब्रुवारीला बजेट मांडण्याची पद्धती सुरू केली. 28 फेब्रुवारीला बजेट मांडण्याची पद्धती 1958 पासून ते 2016 पर्यंत चालू होती बघा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग 2017 पासून या ठिकाणी 1 फेब्रुवारीला बजेट मांडायला सुरुवात झालेली आहे. तर मोदी सरकारनं हे बदल केलेले. मग आता हे बदल का करावे लागले तेही लक्षात घेतलं पाहिजेत. अगोदर 28 फेब्रुवारीला बजेट मांडलं गेलं की मार्च महिन्यामध्ये बजेट मंजूर होऊन जायचं, कारण एकाच पक्षाचं सरकार या ठिकाणी अगोदर अस्तित्वात राहायचं. त्यामुळे एका महिन्यामध्ये चर्चा करून मंजुरी मिळून जायची आणि 1 एप्रिलपासून ते बजेट लागू होऊन जायचं. पण नंतरच्या कालखंडात 90च्या नंतर जर बघितलं आपण तर आघाड्याचं सरकार येऊ लागले आणि आघाड्याचं सरकार असल्यामुळे विशिष्ट एकाच पक्षाला बहुमत मिळेल असे झाले. त्यामुळे अंदाजपत्रक मांडले की अंदाजपत्रकावरती चर्चा करता करता 1 महिना, 2 महिने, 3 महिने असे लागू लागलेत. त्यामुळं मग मार्च महिना जायचा, एप्रिल जायचा, मे जायचा. मग आता एप्रिलपासून जमा आणि खर्च करायचं तर कसं करायचं, म्हणून मग 31 मार्चपर्यंत बजेट मंजूर होत नव्हतं आणि 31 मार्च या ठिकाणी झाला की 1 एप्रिलच्या आदल्या दिवशीच या ठिकाणी तात्पुरत्या काळासाठीचं लेखानुदान मांडलं जायचं 2 ते 3 महिन्याकरता. म्हणजे एप्रिल आणि मे महिन्याकरता बाबा आपण बजेटची मंजुरी घेईपर्यंत तात्पुरत्या काळासाठी सरकारला जमा आणि खर्च करण्याचे अधिकार मिळावे, त्यासाठी लेखानुदान मांडले जाण्याच्या पद्धती होत्या. मग अशा पद्धतीनं 90च्या कालखंडापासून लेखानुदान दरवर्षीच मांडले जाऊ लागले. म्हणजे एका महिन्यात चर्चा पुरेशी होत नव्हती आणि म्हणून मग मोदी सरकारनं या ठिकाणी अंदाजपत्रक अगोदरच 1 महिना मांडायला सुरुवात केली, जेणेकरून मग 2 महिन्यात तरी अंदाजपत्रक मंजूर होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं लेखानुदान मांडण्याच्या ऐवजी अंदाजपत्रकाला पूर्ण मंजुरी मिळण्यासाठी अवकाश मिळावा, कालावधी मिळावा, म्हणून या ठिकाणी बजेट आता 1 फेब्रुवारीला मांडण्याच्या पद्धती सुरू झालेल्या आहेत. तर 28 फेब्रुवारीला बजेट मांडण्याचा कालावधी कुठला असेल ते 1958 ते 2016 आहे आणि 1 फेब्रुवारी 2017 पासून बजेट आता या ठिकाणी 1 फेब्रुवारीला मांडण्याच्या पद्धती सुरू झालेल्या आहेत. तर ह्या घटना या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर या ठिकाणी हेही बघितले पाहिजेत की 4 अर्थमंत्री असे की जे पंतप्रधान पदावर आलेले आहेत नंतर, म्हणजेच अर्थमंत्री म्हणजे नेक्स्ट पंतप्रधान अशा प्रकारची एक विचार प्रसारित झालेला होता बघा. मग असे कोणते कोणते व्यक्ती आहेत? पहिले आहे मोरारजी देसाई, जे अर्थमंत्री होते नंतर पंतप्रधान पदावर आलेले आहेत. चौधरी चरण सिंग, VP सिंग आणि मनमोहन सिंग ही 4 असे अर्थमंत्री होऊन गेलेले की नंतरच्या कालखंडात ते पंतप्रधान पदावर येताना दिसतात बघा. ठीक आहे. त्यानंतर 3 अर्थमंत्री असे होऊन गेलेले की अर्थमंत्री पद असताना सुद्धा काही कारणास्तव त्यांना अंदाजपत्रक मांडता आलेलं नाही. यामध्ये हेमवती बहुगुणा, KC नियोगी आणि मनमोहन सिंग या तिघांचं नाव आपल्याला विशेष करून घ्यावं लागेल. त्याचबरोबर पंतप्रधान पदावर असताना अंदाजपत्रक सादर करणारे 4 व्यक्ती आतापर्यंत होऊन गेलेले आहेत. त्यामध्ये पंडित नेहरू 58-59चं बजेट सादर करावं लागलेलं आहे, इंदिरा गांधी 70-71चं बजेट सादर करावं लागलेलं आहे, राजीव गांधी 87-88चं बजेट सादर करावं लागलेलं आहे, मनमोहन सिंग 2009-10चं बजेट सादर करावं लागलेलं आहे. ठीक आहे. तर ही बजेटबद्दलची सामान्य माहिती लक्षात घेतली पाहिजेत. बजेट 1992 पासून टेलिव्हिजनवरती प्रसारित करायला सुरुवात झालेली. त्यानंतर 1999 पर्यंत बजेट संध्याकाळी 5:30ला मांडण्याच्या पद्धती होत्या, पण यशवंत सिन्हा यांनी मग 5:30च्या ऐवजी सकाळी 11 वाजता मांडण्याची पद्धती सुरू केली. मग 2000 पासून म्हणजे 1999 पासून आतापर्यंत सकाळी 11 वाजता बजेट सादर केलं जात असतं. मग आता या ठिकाणी 5:30ला मांडण्याची पद्धती जी होत्या ती ब्रिटिशांच्या होत्या आणि ब्रिटिशांची भावना ही होती की 5:30ला मांडलं म्हणजे इंग्लंडची वेळ 5.5 घंट्यांनी मागे आहे, म्हणजे तिकडे 12 वाजलेलं असेल, म्हणजे तिकडच्या लोकांना ते दुपारच्या वेळेस बजेट दिसायला लागेल. या हिशोबानं संध्याकाळी 5:30ला मांडण्याच्या पद्धती होत्या. तर अशा पद्धतीनं बजेटबद्दलची या सामान्य माहिती लक्षात घेतल्या पाहिजेत. मग आता बजेटची भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद करण्यात आलेली 112 उपकलम 1 म्हणजे 112 कलमामध्ये पण तरतूद आहे आणि 202 कलमामध्ये पण तरतूद आहे. 112 मध्ये तरतूद आहे की केंद्र सरकारनं दरवर्षी बजेट सादर केले पाहिजेत आणि ही घटनात्मक जबाबदारी राष्ट्रपतीवरती असेल. आणि कलम 202 सांगते की प्रत्येक राज्य सरकारनं सुद्धा बजेट सादर केले पाहिजेत आणि ही घटनात्मक जबाबदारी राज्यपालांवरती असेल. तर अशा पद्धतीनं या कलमांतर्गत सुद्धा या ठिकाणी बजेटच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये याच्यासाठी स्पेसिफिक शब्द वापरला वार्षिक आर्थिक विवरणपत्र,
ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे. कोणत्या कलमांतर्गत या ठिकाणी अंदाजपत्रक मांडले जाते? तर कलम 112. 110 पासून ते 100 जवळपास 20 पर्यंत बजेटशी संबंधित कलम एवढे लक्षात घ्यायचे. तर यातलं 112वा कलम जे आहे हे या ठिकाणी केंद्र सरकारनं बजेट मांडलं पाहिजे आणि ही घटनात्मक जबाबदारी राष्ट्रपतीची असेल. मग राष्ट्रपतीनं मंत्रिमंडळातल्या अर्थमंत्र्यांना सोबत घेऊन ते बजेट सादर करावं, अशा प्रकारची घटनात्मक जबाबदारी त्यांच्यावरती आहे. आणि तशाच प्रकारे राज्यामध्ये सुद्धा बजेट सादर करण्याची घटनात्मक जबाबदारी कलम 202 मध्ये राज्यपालांवरती टाकण्यात आलेली. तर ह्या घटनात्मक जबाबदाऱ्या लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर या ठिकाणी हा इतिहास आपण थोडक्यात बघितलेला आहे. जेम्स विल्सननं पहिला बजेट मांडलेलं बघा 1860चं, शेवटचं मांडलं लियाकत अलीनं. स्वतंत्र भारताचे पहिले बजेट या ठिकाणी RK षण्मुख शेट्टीनं मांडलेले. ठीक आहे. गणराज्याचे पहिले बजेट म्हणजे 50-51चे जॉन मथाईनं मांडलेले. त्यानंतर 55-56चे बजेट जे पहिलं या ठिकाणी CD देशमुख यांनी हिंदीतून मांडलेले. हिंदीतून आतापर्यंत एकाच वेळेस बजेट सादर झालेले आणि हे सादर झालं 55-56च्या कालखंडात आणि हे सादर करणारे व्यक्ती मराठी भाषिक होते CD देशमुख. 58-59 पासून बजेट 28 फेब्रुवारीला मांडण्याची पद्धती सुरू झाली ती 2016 पर्यंत आणि 2017 पासून मग 1 फेब्रुवारीला मांडण्याची पद्धती नरेंद्र मोदी सरकारने सुरुवात केलेली. तर हा थोडक्यात इतिहास लक्षात घेतला पाहिजे. हेमोतीनंदन बहुगुणा, KC नियोगी आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री पदावर असताना सुद्धा अंदाजपत्रक सादर करू शकलेले नाही. त्यानंतर 92 पासून टेलिव्हिजनवरती अंदाजपत्रक सादर करण्याच्या पद्धती सुरू झालेल्या आहे. 99 पासून यशवंत सिन्हा यांनी अंदाजपत्रक सायंकाळी 5:30ला मांडण्याच्या ऐवजी सकाळी 11 वाजता मांडण्याची पद्धती सुरू केलेली. ठीक आहे. आणि परराष्ट्र मंत्री पदावर असताना सुद्धा या ठिकाणी 2009-10चे अंतरिम बजेट म्हणजे लेखानुदान या ठिकाणी प्रणव मुखर्जी यांनी सादर केलेले. मग यामध्ये आपण बघितलेले आतापर्यंत सर्वाधिक वेळा बजेट सादर करणारा व्यक्ती आहे मोरारजी देसाई, 10 वेळा सादर झालेले. P चिदंबरम 9 वेळा सादर झालेले. त्याच्यानंतर आतापर्यंत पंतप्रधान पदावरती जाण्या अगोदर अर्थमंत्री म्हणून काम पाहिलेले व्यक्ती 4 सांगितलेले आहे: मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंग, VP सिंग आणि मनमोहन सिंग. पंतप्रधान पदावर असताना अंदाजपत्रक सादर करावं लागणारे 4 व्यक्ती बघितलेले आपण: पंडित नेहरू 58-59चं बजेट सादर केलेले, इंदिरा गांधी 70-71चं बजेट सादर केलेले, राजीव गांधी 87-88 आणि मनमोहन सिंग 2009-10. ठीक आहे. हे सामान्य माहितीचे मुद्दे आहेत. आता पुढचा मुद्दा येतो आर्थिक वर्ष आपलं. जे आपलं आर्थिक वर्ष आहे सध्याचे 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. ठीक आहे. आता या अगोदर या 1860 ते 1867चा कालखंडाचा जर विचार केला तर 1 मे ते जवळपास 30 एप्रिल हा आपला आर्थिक वर्षाचा कालखंड होता. 1860ला बजेट मांडायला सुरुवात झाली आणि 1860लाच 1 मे ते 30 एप्रिल हे आर्थिक वर्ष पकडलं जात होतं. कधीपर्यंत? 67 पर्यंत. मग 1867 नंतर आर्थिक वर्ष बदललं आणि आर्थिक वर्ष झालं मग नंतर 1 एप्रिल ते 31 मार्च. ठीक आहे. मग तिथपासून आतापर्यंत हेच आर्थिक वर्ष म्हणून गणल्या जाते. यामध्ये 2 वेळेस बदल करण्याबाबत समित्या स्थापन झाल्या होत्या. 1984ला LK झा समिती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती आणि 2015ला शंकर आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे. या दोन्हीही सुद्धा समितीने सांगितलं होतं की आर्थिक वर्षे 1 जानेवारी ते 31 मार्च असावे, 31 डिसेंबर असावे. अशा नवीन आर्थिक वर्षाची शिफारशी या दोन्ही समित्याने पण केलेल्या आहेत. परंतु या दोन्ही समितीच्या शिफारशी अजूनही अंमलबजावणीत आलेली नाही किंवा काय म्हणतात त्याला आपण ते मान्य केलेलं नाही. तर या ठिकाणी इंदिरा गांधींच्या कालखंडात सुद्धा शिफारस झाली पण त्यांच्या कालखंडात ते लागू झालेली नाही. इथं 2015ला या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारच्या कालखंडात सुद्धा शंकर आचार्य यांनी समिती स्थापन केली होती. त्यांनी सुद्धा ही शिफारस केली की नवीन आर्थिक वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं पकडावं, पण हेही सुद्धा दाखल झालेली नाही. फक्त RBI बद्दलची जी काही शिफारस होती ती RBI बद्दलची बरोबर या ठिकाणी मान्य करण्यात आली आणि 2020 पासून RBIचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च करण्यात आले, जे अगोदर या ठिकाणी 1 जुलै ते 30 जून होते. ठीक आहे. तर या बाकीच्या शिफारशी या ठिकाणी लागू नाही. फक्त आता सध्या लक्षात ठेवायचं सध्याचं आर्थिक वर्ष आपलं काय 1 एप्रिल ते 31 मार्च असं आहे आणि हे कधीपासून आहे ते 1867 पासून आहे. याच्यामध्ये बदल करण्यासाठी 2 वेळेस समित्या स्थापन झाल्या होत्या पण त्या समितीच्या शिफारशी गव्हर्नमेंटनं मान्य केलेल्या नाही.
त्याच्यानंतर रेल्वेच्या अंदाजपत्रकाबद्दल लक्षात ठेवा, 1921ला ॲकवर्थ यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं रेल्वेचं स्वतंत्र अंदाजपत्रक मांडण्याच्या पद्धतीची शिफारस केली होती. का केली होती? कारण अगोदर सर्वात जास्त बजेट सरकारचं रेल्वेवरती खर्च व्हायचा आणि रेल्वेचा विस्तार वाढत गेला होता आणि त्यामुळं त्यांचं एक स्वतंत्र बजेट मांडण्याची शिफारस या ठिकाणी करण्यात आली. ही 21ला शिफारस केली आणि 2024 आपलं 1924 पासून लागू झालेली आहे. तर 1924 ते 2016 या कालखंडामध्ये, म्हणजे हा कालखंड जर बघितला आपण तर जवळपास 92 वर्षाचा कालखंड आहे. या 92 वर्षाच्या कालखंडामध्ये रेल्वेचं स्वतंत्र अंदाजपत्रक मांडलं जायचं. अगोदर रेल्वेचे अंदाजपत्रक मांडलं जायचं, नंतर केंद्राचे आर्थिक पाहणी मांडले जायचे, नंतर मग केंद्राचे सर्वसाधारण बजेट मांडले जायचं. अशा पद्धतीनं बजेट मांडण्याचा हा क्रम लक्षात घेतला पाहिजे. मग या 92 वर्षामध्ये रेल्वेचं स्वतंत्र अंदाजपत्रक मांडण्याच्या पद्धती होत्या. आता 2017 नंतर किंवा 2017 पासून रेल्वेचं अंदाजपत्रक सर्वसाधारण अंदाजपत्रकामध्येच या ठिकाणी ते जोडण्यात आले आणि अर्थमंत्री त्याचं वाचन करतोय. तर त्यामुळं 2017 पासून रेल्वेचे स्वतंत्र अंदाजपत्रक मांडणे बंद झाले आणि रेल्वे अंदाजपत्रकच या ठिकाणी सर्वसाधारण अंदाजपत्रकाचे एक भाग म्हणून मांडले जाऊ लागले. तर अशा पद्धतीने रेल्वे अंदाजपत्रकाबद्दल थोडक्यात माहिती लक्षात घ्यायची. आता पुढचा मुद्दा येतो अंदाजपत्रक सादर करण्याचा क्रम. अंदाजपत्रक जे सादर केले जाते त्याचा क्रम काय? हे बघा, आता अंदाजपत्रक दोन आहेत, एक केंद्राचं असतं, एक राज्याचं असतं. ठीक आहे. केंद्राचं अंदाजपत्रक अगोदर मांडलं की नंतर राज्य सरकारला लक्षात येतं आहे की केंद्राकडून आपल्याला जो काही निधी मिळणार आहे कलम 280 अंतर्गत तो किती मिळणार आहे त्याचं एक अनुमान बांधता येतं. सरकार किती आपल्याला अनुदान देणार आहे तेही समजतं आणि त्याच्यावरून मग सरकार या ठिकाणी स्वतःचं बजेट मांडण्याचं काम करत असतात. म्हणून अगोदर केंद्राचे बजेट मांडले जाणार, नंतर राज्याचे बजेट मांडले जाणार. त्याच्यानंतर ह्या दोन्ही पण बजेटच्या अगोदर त्यांच्या मागच्या वर्षीची आर्थिक पाहणी मांडली जाणार आदल्या दिवशीच. ठीक आहे. केंद्राचे बजेट मांडलं जाणार 1 फेब्रुवारीला, म्हणजे 31 जानेवारीला मागच्या वर्षीच्या अंदाजपत्रकातले किती आकडे बरोबर आले आणि किती आकडे चुकलेत त्याच्याबद्दलची आर्थिक पाहणी मांडलं जाणार. तसंच राज्याचे बजेट मांडलं जाणार मार्च महिन्यामध्ये, त्याच्या आदल्या दिवशी राज्याची आर्थिक पाहणी मांडलं जाणार. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे 4 मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. सर्वात अगोदर केंद्राची आर्थिक पाहणी मांडली जाणार, 31 जानेवारीची ही डेट असणार आहे त्याची. ठीक आहे. त्याच्यानंतर केंद्रीय सर्वसाधारण बजेट मांडले जाणार 1 फेब्रुवारी मांडले जाणार. या दोघांच्या तारखा फिक्स आहे, परंतु राज्याचं जे आर्थिक पाहणी आणि राज्याचं जे अंदाजपत्रक आहे यांचा डेट फिक्स नसते. हे राज्य सरकार मग केंद्र सरकारचं सादर झाल्यानंतर घोषित करते की आपण कधी सादर करणार आहे म्हणून. मग या आधारे राज्याचे आर्थिक पाहणी मार्च महिन्यात मांडले जाणार आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी राज्याचे सर्वसाधारण अंदाजपत्रक मांडले जाणार. तर अशा पद्धतीनं अंदाजपत्रकाचा हा क्रम लक्षात घेतला पाहिजे. सुरुवातीला केंद्रीय आर्थिक पाहणी, दुसऱ्या दिवशी केंद्राचे सर्वसाधारण बजेट, नंतर मग राज्याची आर्थिक पाहणी आणि नंतर मग राज्याचे सर्वसाधारण बजेट. अशा पद्धतीनं या ठिकाणी बजेट सादर करण्याचा क्रम असतो. तुम्हाला क्रम विचारला जात असतो. क्रम मग हे आकडे खालीवर टाकून देतात हे प्रदेश किंवा हे मुद्दे आणि या मुद्द्यानुसार मग आपण क्रम लावून घ्यायचा असतो. आता पुढचा मुद्दा येतो सरकारी अंदाजपत्रकामध्ये 3 वर्षाच्या बाबी दाखवल्या जातात. कुठल्याही अंदाजपत्रक बघा 3 वर्षाच्या आकडेवारी त्या ठिकाणी मांडले जात असतात. बघा कुठल्या आता समजून घ्यायचं 2023-24चं बजेट मांडलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे यामध्ये 2022-23ची आकडेवारी आलेली, याचमध्ये 2021-22ची आकडेवारी आलेली. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ते काय करतात, जमामध्ये समजून घ्यायचं आयकर आहे, इन्कम टॅक्स. ठीक आहे. इन्कम टॅक्स या ठिकाणी समजून घ्यायचं 5 लाख कोटी जमा झालेले आहे 21-22ला आणि 22-23ला 5,20,000 कोटी जमा झाला. मग यावरून पुढच्या वर्षीचे अंदाज बांधता येतात. म्हणजे इकडं 5 लाख होता, नंतर 20 लाखांना आपलं 20,000 वाढलेलं आहे. याचा अर्थ पुढच्या वर्षी 5,40,000 तो जमा होऊ शकतो. म्हणून मग पुढच्या वर्षीची आकडेवारी मांडताना मागच्या वर्षीच्या आकडेवारीचा आधार घेतला जात असतो बघा. तर अशा पद्धतीनं ही 21-22ची जी आकडेवारी असते याला म्हणायचं वास्तविक आकडेवारी आणि ही जी आकडेवारी ही चालू वर्षाची आकडेवारी असते. कारण हे चालू वर्षाचे अंदाजपत्रक कधी मांडले जाते 1 फेब्रुवारीला, म्हणजे यातून फेब्रुवारी महिना संपायचा आहे, मार्च महिना संपायचा आहे तरच हे 22-23 संपेल. पण पुढच्या वर्षीचे अंदाजपत्रक 1 फेब्रुवारीलाच मांडले गेलेले आहे, त्यामुळे ही आकडेवारी डिसेंबरपर्यंतचीच असते, म्हणून चालू आकडेवारी म्हणायची याला. ही पूर्ण वर्षभराची आकडेवारी नाही आहे. ठीक आहे. ही आकडेवारी 9 महिन्याची असते, ही पूर्ण वर्षभराची आकडेवारी आहे.
म्हणजे ही 12 महिन्याच्या आकडेवारीच्या आधारे ही एवढं जमा झालेले आहेत. इथे 9 महिन्यामध्येच आकडेवारीच्या आधारे या ठिकाणी लक्षात येत आहे की एवढी जमा झालेली आहेत. त्या हिशोबाने पुढची आकडेवारी मांडली जात असते बघा. तर हे पुढील 12 महिन्याचं आकडेवारी या ठिकाणी मांडली जात असते. तर या पद्धतीनं जी पहिली आकडेवारी असते त्याला म्हणायचं वास्तविक आकडेवारी, जी चालू आकडेवारी असते चालू वर्षाची त्याला म्हणायचं संशोधित आकडेवारी, आणि पुढील वर्षाची जी आकडेवारी असते त्याला म्हणायचं अंदाजित आकडेवारी. तर 3 वर्षाचे अंदाजपत्रक हे बघा, मागील वर्षाच्या वार्षिक हिशोबाचा वित्तीय आढावा म्हणजे वास्तविक आकडेवारी, चालू वित्त वर्षाचे सुधारित अंदाज म्हणजे संशोधित आकडेवारी म्हणायची याला, आणि आगामी वर्षातील जमा खर्चाचे प्रस्तावित अंदाज म्हणजे अंदाजित आकडेवारी. ठीक आहे, ही आकडेवारी कशी आहे? अंदाजित. पुढील वर्षासाठीची अंदाजित आकडेवारी, चालू वर्षासाठी संशोधित आकडेवारी आणि मागील वर्षाची वास्तविक आकडेवारी. तर अशा पद्धतीनं 3 वर्षाचे हे आकडेवारी लक्षात घेतल्या पाहिजेत. वास्तविक आकडेवारी, संशोधित आकडेवारी आणि अंदाजित आकडेवारी. तर 3 वर्ष कोणत्या हे अंदाजपत्रकामध्ये या 3 वर्षाच्या आकडेवारी दिल्या जातात. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा येतो वैधानिकता. म्हणजे अंदाजपत्रकाची वैधानिकता म्हणजे काय की संविधानामध्ये या अंदाजपत्रकाबद्दल तरतुदी आहेत का? तर आपण अगोदरच बघितलेले आहेत, आणि आपण हेही बघितलेले कोणत्या कलमात आहे? कलम 112 आणि कलम 202 या कलमामध्ये अंदाजपत्रकाची आकडेवारी मांडण्यात आलेली आहे. मग कलम 112 सांगते की केंद्र सरकारनं बजेट तयार केलं पाहिजेत, मांडलं पाहिजेत, आणि घटनात्मक जबाबदारी दिलेली राष्ट्रपतीवरती. कलम 202 सांगते की राज्य सरकारनं पण बजेट तयार केलं पाहिजेत, मांडलं पाहिजेत राज्य विधिमंडळामध्ये, आणि ही घटनात्मक जबाबदारी राज्यपालाची आहे. मग राष्ट्रपती केंद्रीय मंत्र्यामार्फत अर्थमंत्र्यामार्फत बजेट तयार करून संसदेसमोर सादर करत असतो, तर राज्यपाल राज्याच्या कॅबिनेट दर्जाच्या अर्थमंत्र्यांना सोबत धरून या ठिकाणी बजेट तयार करून राज्य विधिमंडळामध्ये सादर करत असतात. तर ही घटनात्मक जबाबदारी राष्ट्रपती आणि राज्यपालाची आहे. हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. पुढचा मुद्दा येतो अंदाजपत्रक तयार करणारे विभाग. मग अंदाजपत्रक तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये 4 विभागाचा सहभाग असतो. एक असतं अर्थ मंत्रालय, दुसरं असतं विविध मंत्रालय, टोटल मंत्रालय 45. मग गृह मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय, जहाज मंत्रालय, रासायनिक खत मंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालय. अशा पद्धतीनं टोटल मंत्रालयाची संख्या येते 45. ठीक आहे, त्याच्यानंतर नीती आयोग आहे आजच्या कालखंडामध्ये, आणि कॅग म्हणजेच कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. तर अशा पद्धतीनं या ठिकाणचे हे 4 मुद्दे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. तर अंदाजपत्रक तयार करण्याची प्रोसेस जवळपास 1 वर्ष चालते, आणि या 1 वर्षाच्या प्रोसेसमध्ये या 4 विभागाचा प्रत्यक्ष सहभाग लागत असतो बघा, आणि यातूनच अंदाजपत्रक तयार होत असतं. आता हे अंदाजपत्रक तयार कसे होतात, याचे निर्मितीचे टप्पे काय काय हे टप्पे लक्षात घ्यायचे आहे आपल्याला. हे बघा, या ठिकाणी आता अंदाजपत्रक तयार करायचं असेल तर मागच्या वर्षीचं अंदाजपत्रक मंजूर झालं, मग आता ते 31 मार्चच्या अगोदर मंजूर होऊन जातं, आणि 1 एप्रिलला अंदाजपत्रक लागू होऊन जातं. मग 1 एप्रिलला अंदाजपत्रक लागू झालं की एप्रिल महिना मे महिना जाऊ देतात बघा, आणि त्याच्यानंतर मग जून महिन्यापासून मग पुढच्या वर्षीचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या प्रोसेसला या ठिकाणी हे 4ही विभाग कामाला लागतात. मग आता कामाला लागण्याची सगळ्यात जास्त जिम्मेदारी कोणावरती? अर्थ मंत्रालयावरती, अर्थमंत्र्यांवरती, कारण राष्ट्रपतींनी हे काम त्यांच्याकडे दिलेले आहे. मग अर्थमंत्री काय करतो? अर्थ मंत्रालयाअंतर्गत जेवढे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यातले 5-50 लोक बाजूला काढतात, ज्यामध्ये 1-2 IAS अधिकारी असतात, त्याच्या हाताखाली आणखीन क्लास 1 क्लास 2चे बरेच अधिकारी असतात, कर्मचारी असतात, क्लर्क असतात, शिपाई असतात, असे 50-60 तरी लोक त्या ठिकाणी नियुक्ती केले जातात, ज्यांच्याकडे एकच काम आहे पुढच्या वर्षीचे अंदाजपत्रक तयार करायचे. ठीक आहे, आणि हे मग जून महिन्यापासून कामाला सुरुवात करतात पुढच्या वर्षीचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी. जून महिन्यात ते पहिलं काम एकच काम करतात की पुढच्या वर्षी जे अंदाजपत्रक मांडणार आहे ते मागच्या वर्षी सारखंच मांडायचं आहे, जमा आणि खर्चाची आकडेवारी, की काही त्याच्यात बदल करायचा. याच्यासाठी काय केलं जातं की अगोदरच वेगवेगळ्या देशाचे अंदाजपत्रक कसे मांडले गेलेले आहे त्यांचा अभ्यास केला जातो, आणि त्यांच्या अभ्यासातून काही आणखी नवीन आयडिया येते की त्यांचं तसंच मांडायचं की आहे ते चालू ठेवायचं, याच्यावरती विचार केला जातो. मग पहिला फॉर्मॅट तयार केला जातो असतो की अंदाजपत्रकाची आकडेवारी जमा आणि खर्चाची मांडायची कशी, मग या आधार काही बदल करायचे की काय,
पहिला फॉर्मॅट तयार केला जातो. मग फॉर्मॅटला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घ्यावी लागते अगोदर. ठीक आहे. जर त्याने सांगितलं मागच्यानुसारच मांडा तर मग सोपं काम आहे यांना. मग मागची जसे तसंच या ठिकाणी फॉर्मॅट तयार केला जातो आणि फॉर्मॅट तयार करून मग या ठिकाणी जून महिन्यामध्ये हे पाठवतात विविध मंत्रालयाला. तर फॉर्मॅट अगोदर जून महिन्यात तयार होतो आणि जून महिन्यातच वेगवेगळ्या मंत्रालयाला तो फॉर्मॅट म्हणजे कागद आणि त्या रिकाम्या जागा या ठिकाणी पाठवल्या जातात. सांगतात की तुमची सगळी काही जी काही मंत्रालयाची आकडेवारी जी आहे जमा आणि खर्चाची ती या ठिकाणी मांडणी करा. मग खर्चाची मांडणी करताना परत या ठिकाणी स्थिर खर्च आणि चालू खर्च अशा दोन पद्धतीने मांडणी करावं लागतात. आणि जमामध्ये मग या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, एक असतं कर उत्पन्न आणि दुसरं असतं कर इतर उत्पन्न. तर या पद्धतीने मांडणी करावी लागते बघा. मग अशा पद्धतीनं असे कोऱ्या जागा ठेवून देतात आणि प्रत्येक मंत्रालयाला सांगतात की ह्या कोऱ्या जागा तुम्ही आगामी आर्थिक वर्षासाठी तुमच्या मंत्रालयाकडून कराच्या रूपाने किती रक्कम जमा केला जाणार आहे, कर इतर उत्पन्नाच्या रूपाने किती रक्कम जमा होणार आहे. आणि जो स्थिर खर्च आहे, स्थिर खर्च कुठला आहे, नोकरदारांचे पगार वेतन भत्ते आस्थापनाचा खर्च हा स्थिर खर्च असतो. आणि चालू खर्च बदलता खर्च म्हणजे त्यांनी त्या मंत्रालयानं त्या वर्षी सुरू केलेल्या ज्या नवीन योजना आहे त्या नवीन योजनांसाठीचा खर्च. तर अशा पद्धतीनं तो चालू खर्च म्हटला जात असतो. तर सध्याचा फॉर्मॅट हा आहे. तर ह्या फॉर्मॅट या ठिकाणी पाठवला जातो कोरे कागद वगैरे असे धरून आणि त्या ठिकाणी रिकाम्या जागा सोडून दिलेल्या असतात. प्रत्येक मंत्रालयाला सांगितलं जातं की तुमच्या मंत्रालयानं ही सगळी आकडेवारी आम्हाला ऑक्टोबर अखेरपर्यंत भरून पाठवा. मग प्रत्येक मंत्रालयाला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिन्याचा कालावधी दिला जातो. 45 मंत्रालयामध्ये अंतर्गत या ठिकाणी एक विभागच तयार केला जातो. मग कृषी विभाग 5-50 लोकांचा एक विभाग तयार करतो. फक्त अंदाजपत्रक कृषी विभागाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम करेल. आरोग्य विभागाचं 5-50 लोकांचा एक विभाग तयार केला जातो की जो फक्त आरोग्य विभागाचंच अंदाजपत्रकाची आकडेवारी जमा करण्याचं काम करेल. मग त्यांना माहिती आहे आपल्या मंत्रालयाअंतर्गत किती कर्मचारी आहे, अधिकारी आहे, त्यांचे वेतन भत्त्यावरती किती रक्कम लागते ते त्यांना स्थिर खर्च त्यांना माहीतच आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग बदलता खर्च कुठला आहे, मग तो बदलचा खर्च कशावर करायचा त्याच्याबद्दलची आकडेवारी या ठिकाणी मग ते मंत्री महोदयाकडून सगळे घेऊन टाकतात की कोणत्या योजना सुरू करायचं, त्या योजनेवरती किती पैसा खर्च होणार आहे, त्यासाठी किती रक्कम आपल्याला लागणार आहे. ही सगळी जमा आकडेवारी जी आहे जमाची पण आणि खर्चाची पण 4 महिन्यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिन्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक मंत्रालयाचा तो डिपार्टमेंट अंदाजपत्रक तयार करणारा डिपार्टमेंट जमा करत असतं. आणि हे प्रत्येक मंत्रालय मग ऑक्टोबर अखेरपर्यंत सगळी आकडेवारी पाठवत असते अर्थ मंत्रालयाला. ठीक आहे. मग अर्थ मंत्रालयाकडे ही सगळी आकडेवारी आली की यातून मग कच्चा आराखडा तयार केला जातो. मग एका बाजूला विभागाचे नाव, एका बाजूला जमा, एका बाजूला खर्च असा नवीन एक आराखडा अर्थ मंत्रालय तयार करते. आणि मग प्रत्येक विभागाचं नाव, त्यांचा आगामी वर्षात होणारा जमा, त्यांचा आगामी वर्षात होणारा खर्च लाख कोटी रुपये असं ते मांडणी करतात बघा. तर अशा पद्धतीनं मग प्रत्येक मंत्रालयाचा जमा खर्च एका पानावर घेतला जातो आणि त्या पानालाच मग कृषी विभाग, त्याच्या खाली आरोग्य विभाग, त्याच्या खाली जे विभाग असतील त्यांचं ते क्रमाने या ठिकाणी मांडणी केलेलीच आहे, त्या पद्धतीनं मांडलं जातं. आणि हा सगळा फॉर्मॅट पाठवला जातो असतो मग नीती आयोगाकडे. सध्या नीती आयोग आहे, अगोदर नियोजन आयोग होता. मग आता नीती आयोगाकडे पाठवलं जातं. नीती आयोगाचं काम काय, धोरणात्मक निर्णय घेणे, सरकारला वेगवेगळ्या धोरणात्मक किंवा व्यूहात्मक या ठिकाणी सल्ला देण्याचं काम करावं लागणार. सरकारला अल्पकाळासाठी, मध्यम काळासाठी, दीर्घकाळासाठीचे आराखडे तयार करून देणे आणि त्या आराखड्याची अंमलबजावणी करताना येणारा समस्या सोल्युशन करणे. तर हे काम नीती आयोगाचे. मग आता नीती आयोग या ठिकाणी काय करते, जो काही आपण प्लॅन तयार करून दिलेला आहे सरकारला मध्यम काळासाठी, दीर्घकाळासाठी, अल्पकाळासाठी, त्या प्लॅननुसारच अंदाजपत्रक तयार केले की नाही हे बघण्याचं काम नीती आयोगाचं आहे. म्हणून अर्थ मंत्रालयानं तयार केलेला जो आराखडा यांच्याकडे आला की ते बघणार आहे की आपण ठरवलेल्या फॉर्मॅटनुसार प्रत्येक मंत्रालयानं जमा आणि खर्च मांडलेला आहे की नाही. दरवेळेस या ठिकाणी कोणत्या विभागावरचा खर्च वाढवत न्यायचा आहे आणि कोणत्या विभागावरचा खर्च कमी करत न्यायचा हे ठरलेलं असतं बघा. त्याच्यानुसारच तो जमा आणि खर्च मांडलेले आहे की नाही बघण्याचं काम नीती आयोग करणार. आणि नीती आयोग मग प्रत्येक मंत्रालयाच्या जमा खर्चाला मंजुरी देत जाणार. जर एखाद्या जमा खर्चाचं मंजुरी आणि जमा जो आहे तो मंजुरीनुसार नसेल तर साहजिकच परत पाठवला जात असतो.
आणि सांगितलं जातं की ह्या हिशोबाने दुरुस्ती करा, तर त्या हिशोबाने दुरुस्ती करून घेतलं जात असतं. तर अशा पद्धतीनं नीती आयोगानं मंजुरी मिळाली की मग अर्थ मंत्रालयाचं काम बरंच कमी होऊन जाते. मग पुढं अर्थ मंत्रालय हाच आराखडा जो आहे आता पाठवून देत असते नियंत्रक आणि महालेखा परीक्षककडं, कॅगकडं. आता कॅग हा अधिकारी काय करतो, लेखापरीक्षण करण्याचं काम त्याच्याकडं असतं. त्याला प्रशासकीय प्रदीर्घ प्रशासनाचा अनुभव आहे, आर्थिक क्षेत्रातल्या घडामोडीचा त्याला अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या आधारे या ठिकाणी मग त्याला हेही माहिती आहे की किती रक्कम जमा करायला पाहिजेत, कायद्यानुसार किती रक्कम खर्च करायला पाहिजेत. तर जमा आणि खर्चाचे सगळे कायदेशीर जे ज्ञान म्हणतो आपण या व्यक्तीला असतं बघा. आणि म्हणून अंदाजपत्रकामध्ये आम्ही जे काही जमा आणि खर्च करणार आहे तो कायद्याच्या कचाडीत बसतो का, तर हे बघण्यासाठी अर्थ मंत्रालय कॅगकडे सगळी ती कच्चा आराखडा देऊन टाकते. सांगतात की आम्ही प्रत्येक मंत्रालय एवढा जमा आणि एवढा खर्च करणार आहे, तो कायद्यात बसतो का, तो आम्हाला सांगा. कायद्यात बसत नसेल तर ते सांगा, आम्ही ती बदल करून घेतो. कारण ऐनवेळी अंदाजपत्रक संसदेत मांडल्यानंतरच्या समस्या म्हणजे वैधानिक समस्या येता कामा नये. आणि म्हणून अर्थमंत्री या ठिकाणी कॅगकडे ते कच्चा आराखडा पाठवून देतात बघा. मग कॅगकडून मंजुरी भेटली आणि यदा कदाचित काही गोंधळ निर्माण झाला तर त्याला जिम्मेदार कॅग राहतो. मग अर्थमंत्री बोर्ड दाखवतात मग कॅगकडं, आणि कॅगवरती मग महाभियोगाची प्रक्रिया पण राबवता येत असते बघा. म्हणून कॅगलाही माहिती आहे की याच्यातले एक दोष आपल्या पदाच्या मुळावरती येऊ शकते, म्हणून त्या हिशोबाने ती सगळी मांडणी करण्याचं काम करत असतात. मग कॅगनं मंजुरी दिली की या पद्धतीनं कच्च्या आराखड्याला सगळ्या त्या चालण्यातून बाहेर पडल्याचं ते निदर्शक मानलं जातं. मग अर्थ मंत्रालय काय करतात, शेवटची एक मागणी म्हणून अर्थ मंत्र्यांना सांगतात की आपण मंत्रिमंडळाला एकदा समोर हे मांडा आणि त्यांची मंजुरी घेऊन टाका. मग मंत्रिमंडळाची मंजुरी घेता घेता डिसेंबर महिना ओलांडला जातो बघा. मग मंत्रिमंडळाची मंजुरी झाली की कच्च्या आराखड्याचं पक्क्या आराखड्यात रूपांतर करण्याच्या प्रोसेसला आता सुरुवात होणार आहे. आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी छपाईचं काम पण सुरुवात होणार आहे. मग छपाईचं काम दोन पद्धतीनं चालणार आहे. एक पहिला आर्थिक पाहणीचे छपाईचं काम चालणार आणि आर्थिक पाहणीचे छपाईचं काम झालं की अंदाजपत्रकाचं छपाईचं काम चालणार. आता ही जी आकडेवारी आहे, आता पक्का आराखडा तयार होणार आहे, ह्या आराखड्यातली आकडेवारी फुटता कामा नये. ही आकडेवारी जर फुटली तर अर्थमंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो. म्हणून अर्थमंत्री काय करत असतो, आकडेवारी फुटणार नाहीची काळजी घेत असतो. नंबर 1. नंबर 2, प्रेसमधले जे लोक आहेत ते प्रेस स्वतःचीच असतात, त्यांची संसदेच्या त्या आवारामध्येच असतात. त्यासाठी जे लोक असतील 5-50 लोक, या 5-50 लोकांनाही अंदाजपत्रक छपायला सुरुवात झाल्यानंतर घरी जाऊ दिलं जात नाही. त्यांना सांगतात इथंच राहण्या खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, जोपर्यंत अंदाजपत्रक मांडले जात नाही तोपर्यंत इथंच थांबा. मग रात्रंदिवस ते त्यांना तिथंच काम करावं लागतं. मग काही जणांकडे DTPचे काम असतं, काही जणांकडं त्या DTPमधल्या चुका दुरुस्त करण्याचं काम असतं, काही जणांकडं प्लेटा तयार करण्याचं काम असतं, आणि मग काही जण प्रिंटिंग प्रेसवर असतात, काही जण बाइंडिंगमध्ये असतात. ठीक आहे, तर या पद्धतीने हे सगळा प्रोसेस चालू असते बघा. तर या ठिकाणी मग पक्का आराखडा तयार केला जातो जानेवारीच्या जवळपास 25 तारखेपर्यंत. आणि मग पक्का आराखडा तयार झाला की नंतर मग या ठिकाणी तोच पक्का आराखडा घेऊन 2 प्रती घेऊन या ठिकाणी केंद्रीय अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री हे दोघं जण राष्ट्रपतीकडे जातात. राष्ट्रपतीला एक प्रत देतात आणि त्यांची स्वाक्षरी घेऊन त्यांच्या संमतीनंतर मग संसदेसमोर अंदाजपत्रक सादर करत असतात. तर अशा पद्धतीनं ही सगळी प्रोसेस जी आहे जूनपासून सुरुवात होते तर 1 फेब्रुवारीपर्यंत एवढ्या कालावधीमध्ये अंदाजपत्रक तयार करण्याची प्रोसेस असतात. वेगवेगळ्या मंत्रालयात त्याच्यामध्ये सहभागी असते, म्हणजे ह्या वेगवेगळ्या चाळण्या असतात बघा, आणि याच्यामार्फत हे अंदाजपत्रक मग सादर केले जात असते. तर ह्या अंदाजपत्रक सादर करणारे विभाग आणि हे टप्पे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. तर अशा पद्धतीनं ही अंदाजपत्रकाची ही सर्वसाधारण माहिती या ठिकाणी लक्षात घ्यावी. आता प्रत्यक्ष अंदाजपत्रक कसं मांडलं जातं ते आपल्याला पुढे बघायचं.